भगतसिंग हायस्कूलच्या आजच्या प्रवेश दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सातारा नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक सौ भारती शिंदे मॅडम, दिलीप म्हात्रेजी, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग, श्री किरण पाटील सर आणि सर्वात महत्त्वाचा ज्यांचा आज दिवस आहे ते या शाळेचे सर्व भाग्यवान विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू आणि भगिनींनो, खरं तर त्यांना आपण आदर्श मानतो अशा सर्व महामानवांच्या फोटोचं पूजन करून आजच्या या दिवसाची आपण सुरुवात केलेली आहे. मुख्याध्यापकांनी या शाळेच्या इतिहासाबद्दल, त्याचबरोबर या शाळेमधून शिक्षण घेऊन राज्य पातळीवर, देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी शाळेचंच नव्हे तर आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं नाव मोठं केलं, आपल्या कर्तृत्वानी ज्यांनी जग जिंकलेलं होतं, त्या सर्व माजी विद्यार्थ्यांचं नामोल्लेख करून त्यांचा यथोचित सन्मान केलेला होता. हे करणं यासाठी आवश्यक असतं की पुढच्या पिढीला समजायला पाहिजे की ज्या वास्तूमध्ये आपण बसतोय, जिथं आपण शिक्षण घेतोय, तिथं यापूर्वी कोण कोण येऊन गेलेले आहे, कोणी शिक्षण घेतलेलं आहे. बघा, प्रकांड पंडित म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ज्यांचा आपण उल्लेख करतो ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे थोरले बंधू, या दोघांच्याही शिक्षणाचा पाया जर या इमारतीमध्ये घातला गेलेला असेल तर एक प्रकारे भारताच्या विकासाचाच पाया, भारताच्या शैक्षणिक विकासाचा पाया या इमारतीने घातला असं म्हटलं तर ते चुकीचं होणार. कारण शिक्षणाची गोडी लागणं आणि शैक्षणिक विकासातूनच आपल्या जीवनाचा विकास होऊ शकतो आणि आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा आपण कायापालट या शिक्षणाच्या माध्यमातून करू शकतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मनोभूमिका कदाचित याच शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्यामुळे असेल, त्यांच्या पालकांच्यामुळे असेल, इथल्या वातावरणामुळे असेल, ही झाली असेल आणि त्यांच्या हातून भारताच्या संविधानासारखं जगातलं एक सर्वोत्कृष्ट संविधान निर्माण होण्याचं कार्य झालं. आता धनजी शाह कुपर यांचा नामोल्लेख मुख्याध्यापक सरांनी केलेला होता, परंतु त्यांचं पदनाम सांगितलं नाही. धनजी शाह कुपर हे स्वातंत्र्यापूर्वी जे बॉम्बे प्रेसिडेन्सी होती किंवा मुंबई प्रांत होता, या प्रांताचे मुख्यमंत्री होते. म्हणजे कराचीपासून तर ते खाली चेन्नईपर्यंत हा सगळा प्रदेश त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली प्रशासकीय व्यवस्था त्याची चालत होती. म्हणजे एक काळ साताऱ्यानं राज्याचं नेतृत्व पण केलेलं होतं. नंतरही स्वातंत्र्यानंतर, राज्याच्या स्थापनेनंतरही राज्याचं नेतृत्व सातारा जिल्ह्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी केलेलं आहे. परंतु इतर क्षेत्रामध्ये सुद्धा नेतृत्व साताराने, विशेषतः या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. म्हणजे औंधचे पंतप्रतिनिधी असतील की जे स्वतः राजा होते त्यांच्या संस्थानाचे, जे नंतर राज्यपाल, राजदूत म्हणूनही गेलेले होते, यांचंही शिक्षण या शाळेमध्ये झाल्याचं ऐकून मला खरोखरच आनंद झाला. परंतु त्याचबरोबर भारताचे सरन्यायाधीश, म्हणजे आपण जे लोकशाहीचे 4 स्तंभ म्हणतो, 4 स्तंभापैकी एक स्तंभ असलेली न्यायव्यवस्थेचं प्रमुख पद या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी भूषवलेलं आहे. हे आपल्यासाठी खूपच भूषणावं, अभिमानास्पद असलेली बाब आहे. त्याचबरोबर उद्योजक असतील किंवा बँकर्स असतील किंवा कृषी तज्ज्ञ म्हणून ज्यांचा उल्लेख झाला, जे पुणे कृषी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य म्हणून जे निवृत्त झाले, ते हवामान तज्ज्ञ, कृषी तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे सर या शाळेचे विद्यार्थी आहेत. हे ऐकून मला खरंच आनंद झाला, कारण मी त्यांचा विद्यार्थी, त्यांनी मला शिकवलेलं आहे. बघा, आपण ज्या शाळेत शिकलेलो आहे, ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलेलं आहे, त्यांना आपण आयुष्यात ठरवलं तरी आपण विसरू शकत नाही. या स्टेजवर बसलेले मान्यवर असतील किंवा बाजूला बसलेले पालक असतील, यांना सुद्धा आज शाळेत आल्यानंतर आपल्या शाळेचे दिवस आठवले असतील. हे दिवस आपण आयुष्यामध्ये सगळ्यात चांगले दिवस म्हणून समजतो, कारण याच काळामध्ये आपल्याला सगळ्यात आनंददायी असलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळतो, ते म्हणजे आपली शाळा.
आपल्या शाळेबद्दल, आपल्या शिक्षकांच्याबद्दल कुठेही बोलताना आपला ऊर अभिमानाने भरून येत असतो. परंतु आपली जडणघडण ज्या शाळेमध्ये होत असते, आपलं शिक्षण ज्या शाळेमध्ये होत असतं, तो परिसर आनंदी ठेवण्याचं, तो स्वच्छ ठेवण्याचा परिसर आणि त्या शाळेचं नाव उज्ज्वल करण्याचं काम हे आपण आपल्या सगळ्या शिक्षकांचं आणि या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचंच आहे. आणि निश्चितपणे आज मुद्दामून मी काही विद्यार्थ्यांना अचानकपणे भाषण करण्यासाठी सांगितलं. मला वाटतं 1-2 विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्यांनी भाषण केलं. मोदी नावाचा विद्यार्थी होता आणि 2 चोरगे, आणि अस्मी चोरगे आणि श्रेया चोरगे आणि यांचं प्रकाश मोदींच्या मुलाचं नाव काय होतं? रिदम. बघा, या तिन्ही मुलांची नावं अतिशय छान आहेत आणि अतिशय छान त्यांनी भाषणं केली. मला हे कबूल करण्यामध्ये काहीही कमीपणा वाटत नाही की त्यांच्या वयाचे असताना अशा प्रकारे स्टेजवर जाऊन माईकवर बोलायचं म्हटलं की माझे पाय थरथर कापतात. परंतु मी या तिघांचंही खास अभिनंदन करतो. या तिघांच्याही बोलण्यामध्ये कुठेही बुजरेपणा नव्हता, कुठेही संकोच नव्हता. फुल ऑफ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो आपण, आत्मविश्वासानं परिपूर्ण असलेली ही सगळी मुलं आहेत. आणि मला खात्री आहे की याच्यापूर्वी ज्यांची नावं आपण घेतली, की ज्यांनी शाळेचं नाव उज्ज्वल केलं, निश्चितपणे या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पैकी काही विद्यार्थी निश्चितपणे देश पातळीवर, राज्य पातळीवर जाऊन या शाळेचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. सगळेच विद्यार्थी बघा, कुठल्याही शाळेच्या प्रगतीचा मापदंड काय आहे की पालकांना असं वाटणं की या शाळेमध्ये माझ्या मुलांनी गेलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांनी शिक्षणाचं महत्त्व समाजाला पटवून दिलं आणि त्याच्यानंतरच्या पिढ्यामध्ये जे महनीय व्यक्ती होऊन गेले त्या सर्वांनी शिक्षण हा आपला आधार बनवलेला होता. आणि निश्चितपणे आपल्या सगळ्या पालकांनाही वाटतं की सगळ्यात चांगलं शिक्षण माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. कारण असा कुठला पालक असत नाही, असे कुठले आईवडील असत नाही की ज्यांना आपल्या मुलाचं भलं व्हावं असं वाटत नाही. कारण आपल्याला जे करणं शक्य झालं नाही, आपण जे अचीव करू शकलो नाही, ते आपल्या मुलानं करावं आणि त्याच्यासाठी पडेल ती किंमत मोजायची माझी तयारी असते, पालकांची तयारी असते, आईवडिलांची तयारी असते आणि म्हणून ते चांगल्या शाळेच्या शोधात असतात. मला वाटतं किरण पाटील सरांनी एक उल्लेख केला की मोठ्या इमारतीमध्ये शिकायचं का चांगलं शिक्षण मिळणाऱ्या शाळेमध्ये शिकायचं. तुमच्या वडिलांनी पण तुम्हाला आवर्जून या शाळेमध्ये घातलं, हे खरं तर तुमचं भाग्य होतं की आपणही या विद्यार्थ्याची माझी विद्यार्थी झालेला. तर मला वाटतं रिदम बोलला की मी 5-7 दिवस या शाळेमध्ये बसलो, बघितलं आणि मग ऍडमिशन घेतलं. आता बघा, 5वीच्या विद्यार्थ्याला त्या शाळेची परीक्षा घ्यावी अशी वाटणं हे त्याच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे असं म्हटलं तर काय चुकीचं आहे? म्हणजे तिथं कसं शिकवतात, मुलं कशी आहेत, वातावरण कसं आहे, आपला शैक्षणिक विकास होऊ शकेल का, या सगळ्याचं त्याला आकलन झालं आणि त्यांनी निर्णय घेतला. हे खरं तर आजच्या पिढीचंच किती प्रगल्भता त्या पिढीमध्ये आलेली आहे याचं द्योतक आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. निश्चितपणे मी रिदमचं आणि त्याच्या आईवडिलांचंही कौतुक करेल की त्यावेळेस त्यांनी भौतिक सुविधा बघितल्या नाही, तर त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता पाहिली आणि या शाळेमध्ये यायचा निर्णय घेतला. मी सुद्धा अनेक शाळांपैकी आज ही शाळा निवडण्याचं कारणच हे आहे की ज्या शाळेला केवळ भूगोल नाही आहे, केवळ इमारत नाही तर इतिहास आहे, अशा शाळेमध्ये जायचं मी ठरवलेलं होतं. आणि मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही शाळा निवडा आणि मला सांगा. तर ज्या काही शाळा आघाडीच्या म्हणून आलेल्या होत्या त्याच्यामध्ये आपल्या या शाळेचं नाव होतं आणि मला खरंच या ठिकाणी येऊन खूप आनंद वाटला की ही शाळा जीवन घडवणारी शाळा आहे. पूर्वी शाळेला जीवन शिक्षण मंदिर म्हटलं जायचं. मराठी शाळेला तर आम्ही ज्या मराठी शाळेत शिकलो त्याला जीवन शिक्षण मंदिर म्हटलं जायचं, कारण जीवनाचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जायचं, जीवनाचा पाया त्या ठिकाणी घातला जायचा. शैक्षणिकच नव्हे तर आपल्या सर्वांगीण विकासाचा पाया त्या इमारतीमध्ये, त्या वास्तूमध्ये घातला जायचा. म्हणून त्याला जीवन शिक्षण मंदिर म्हणणं हे अतिशय योग्य त्याचं नामकरण आहे. तर याही इमारतीमध्ये आज
या विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याची पाया घातला जाणार आहे. निश्चितपणे मुख्याध्यापक सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 36 पासून सुरुवात केली आहे, आता तुम्ही 150 ओलांडताय. कदाचित काही काळानंतर तुम्हाला असं दिसेल की या शाळेमध्ये बसायला जागा नाही, प्रवेश द्यायची इच्छा आहे परंतु प्रवेशासाठी सीट उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती येईल. आणि त्याबद्दल ही जी परिस्थिती बदलण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व शिक्षक सहकारी जे आहेत ते अभिनंदनास पात्र आहेत. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की या सगळ्या शिक्षकांच्या बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपण मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आभार मानूया की त्यांनी खरोखर चांगलं शिक्षण आपल्याला दिलं. म्हणूनच आपल्या पालकांनी आपण त्यांना मोठा विश्वास व्यक्त करू, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. आजचा हा शाळा प्रवेश दिनाचा कार्यक्रम सुद्धा आपल्या निश्चितपणे स्मरणात राहील. आणि आज मी जिल्हाधिकारी म्हणून या शाळेमध्ये आलेलो आहे. माझी अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी 2 विषय नव्यानं या शाळेमध्ये शिकवण्यासाठी निवडलेले आहेत, मला वाटतं मल्टी स्किल घेतलेला आहे आणि ऑटोमोबाईल ही भविष्याची क्षेत्र आहे. ऑटोमोबाईल या क्षेत्राला कधीही मरण येणार नाही. मल्टी स्किलमध्ये कुठलाही विद्यार्थी या शाळेमध्ये शिकून गेल्यानंतर नोकरी नाही म्हणून तो रडत बसणार नाही. त्याच्यामध्ये अंगभूत एवढ्या कला विकसित झालेल्या असतील, एवढे गुण विकसित झालेले असतील की तो स्वतःचा व्यवसाय स्वतः करू शकेल, स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल, कुटुंबाला आधार देऊ शकेल आणि समाजाच्या विकासाचा सुद्धा एक महत्त्वाचा घटक बनेल. मला खात्री आहे की मुख्याध्यापक सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना याच्यामध्ये निश्चित यश येणार आहे. तर आजच्या या शाळा प्रवेश दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांना, शिक्षक वृंदाला आणि विशेषतः या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपल्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो की पुढे जाऊन कुणीतरी माझ्या जाग्यावर येऊन या ठिकाणी बसावं आणि त्यांनी शाळा प्रवेश दिनाची कधीतरी हा दिन साजरा करावा, त्या ठिकाणी आपलं भाषण करावं प्रमुख पाहुणा म्हणून. आणि निश्चितपणे आज ज्या पद्धतीने मुलं आपली बोलत होती तर हेही फार काही कठीण लक्ष्य आहे असं नाहीये. निश्चितपणे तुम्ही ते साध्य कराल. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.